हॅलो. सगळ्यांना आत्मवंदन. खूप खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. आज रविवार आहे त्यामुळे मला असं वाटतं बरेच जण नसतील, कारण काही मास्टर्सचे मला मेसेज आले. आणि नीलम, तू मगाशी सत्रामध्ये होतीस, त्यासाठी आभार तुझे, थँक्यू. तू नेहमी असे म्हणजे काय म्हणतो, ध्यानासाठी एकदम आतुर झालेली असते मला माहितीये. पण युनिफाईड मुळे आपलं आनापानसती ध्यान होत नाहीये सध्या तरी आपल्या ह्याच्यामध्ये. पण पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याच एक मास्टर आहेत आपल्या ग्रुपमधल्या, तर त्या एक सत्र घेणार आहेत. मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक सत्र सगळ्यांसाठी घ्या, म्हणजे थोडंसं मला पण एक थोडा आराम मिळेल. आणि मलाही एक दुसऱ्या कुणाकडून तरी ध्यान करून स्वतः करण्याची एक संधी मिळेल आपल्याच मास्टर मधून. मीच मीच नेहमी ध्यान घेते, त्यामुळे थोडासा एक बदल गरजेचा असतो. आणि मलाही थोडासा ब्रेक मिळेल त्या, म्हणजे त्या एका ह्याच्यामध्ये की मीच ध्यान घेतेय. तर त्याच्यापेक्षा तुमच्यातले काही मास्टर्स तयार व्हावेत आणि तुम्ही पण ध्यानामध्ये ध्यान घ्यावं अशी माझी खूप इच्छा आहे. तर तुम्ही जरूर, तुम्हाला कोणाला इच्छा असेल ना की ताई मी आज घेते ध्यान, तर प्लीज समोर या. हे आपला असा प्लॅटफॉर्म नाहीये की मी ते ग्रुप बनवलाय म्हणजे मीच ते सगळं करणार, असं काही नाहीये. तर तुम्ही जरूर पुढे या. एक 2-3 सत्र घेतल्यानंतर तुम्हाला पण थोडा आत्मविश्वास वाटेल, भीती राहणार नाही. अम, आणि पुढे जाऊन तुम्हाला ते उपयोगी येईल. जेव्हा तुम्ही अशा ह्याच्यावर बोलता तेव्हा आपण युट्यूबवर हे सत्र अपलोड करतो, पण सगळी आपलीच लोक आहेत, आपलीच ध्यान कुटुंबातली लोक आहेत. युट्यूबवर पण तीच लोक येतात जी अध्यात्माची, ज्यांना आवड आहे. त्यामुळं अशी माझी अपेक्षा पण नाहीये की आपल्या युट्यूबला खूप सबस्क्रायबर मिळतील, खूप आपलं युट्यूब पॉप्युलर. आणि हे हे तेव्हाच होतं जेव्हा त्या त्या व्हायब्रेशन्सची लोक आपल्या चॅनल पर्यंत येतात. त्यामुळे मला ह्याची पूर्ण क्लॅरिटी आहे की ज्याप्रमाणे प्लॅन ठरवला गेलेला आहे भगवंताचा, सगळ्या मास्टर्सचा, ज्यांनी हा ग्रुप तयार करायला मला सांगितलं, एक एक युट्यूब चॅनल महावतार बाबाजींचा, त्यांच्या प्लॅनिंग प्रमाणे हे सगळं जेव्हाच तेव्हा योग्य वेळी घडतंय. त्यामुळे युट्यूबवर पण आपण त्याच लोक आपल्याला जोडली जातील जी ध्यानामध्ये आहेत, ज्यांना साधनेची आवड आहे. तर इतर लोकांसाठी ते चॅनल नाहीये. त्यामुळे तुम्ही अजिबात न घाबरता, एखाद्या दिवशी वाटलं ना की मला आनापानसती मी सेशन घेते, तर प्लीज जरूर सांगा. त्यासाठी आपला ग्रुप नेहमी ओपन आहे. कुणालाही ज्यांना इच्छा असेल ना की मी आज घेते, तर थोडंसं तुम्ही तयारी करा, थोडे दिवस, एक आठवडा वगैरे, आणि मग तुम्ही एक सेशन ध्यानाचं घ्या. म्हणजे मलाही तो एक बदल मिळेल सगळ्यां ह्याच्यामध्ये, की असं जर कोणी असेल. तर आपल्याच एक मास्टर आहे समृद्धीताई, त्यांनी अ, तयारी दर्शवली. त्या म्हणल्या मी घेईन. मी त्यांना म्हणलं तुम्ही एखादं सत्र घेता का बघा आनापानासतीचं. तर पुढच्या आठवड्यात आपण एखादं सत्र आपलं आनापानासतीचं घेऊ, पण युनिफाईडची प्रॅक्टिस सोडायची नाही. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी आपले आपले सगळ्यांचे परमप्रिय महावतार बाबाजी यांचे आभार मानते. तुमच्या सगळ्या मास्टर्सचे दिव्य आत्मे तुम्ही सगळेजण, ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले तुम्ही सगळे मास्टर्स, तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. थँक्यू की तुम्ही ह्या प्रवासामध्ये सोबत आहात, त्यासाठी थँक्यू. ज्यावेळेस आपण सगळेजण वरच्या डायमेन्शनला जाण्यासाठी एकत्र आलोय ह्या प्रवासात, न थांबता न थकता तुम्ही रोज येता नियमितपणे, त्यासाठी तुम्हाला थँक्यू. हा प्रवास माझ्या एकटीचा नाहीये, किंवा आपण हे ध्यान कुणा एकट्यासाठी नाही करत आहे, तर आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी करतोय. आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण परिश्रम घेत आहात, प्रयत्न करत आहात. त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणते. तुमचं कौतुक करते, अप्रिशिएट करते तुमच्या एफर्ट्सना, तुमच्या प्रयत्नांना. माझ्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संकट आहेत, पण त्यातूनही तुम्ही सगळेजण उभे आहात. आणि त्या संकटांना आता तुम्ही संकट म्हणून बघत नाही आहात, तर एक संधी म्हणून बघताय, की माझ्या स्वतःला मी कशी या सगळ्यातून भक्कमपणे उभी करू शकते, आणि माझे गुण काय आहेत हे मला या संकटातच कळतात. त्यामुळं तुम्ही त्याकडे आता एक संधी म्हणून बघताय. त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणते. आपले पितामह पत्रीजी, ज्यांनी आपल्याला आनापानसती ध्यानाशी जोडलं, आणि तिथून हा प्रवास आपण इथपर्यंत आलोय. आपला युनिफाईड सुरू असताना आणि पुढे जात असताना आपण प्रत्येक टप्प्यावर या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवणार आहोत.
कारण जितकं आपण हे आठवण करू स्वतःचा आत्तापर्यंतचा प्रवास, तितके आपल्याला एक शक्ती मिळते, की मी थकण्यासाठी, हरण्यासाठी, त्रास करून घेण्यासाठी, कर्म भोगण्यासाठी, माझे भोग भोगण्यासाठी, नशिबाला दोष देण्यासाठी, देवाला दोष देण्यासाठी, यासाठी जन्माला आलेली नाही. मी इथं आलीये केवळ या पृथ्वीवर ते वेगवेगळ्या भौतिक, सांसारिक अनुभव आणि सुखांचा उपभोग घेण्यासाठी. तर ते अनुभव कदाचित मला त्रास देणारे असतील, पण तरीही माझ्याच हातात ती शक्ती आहे हे मी कायम लक्षात ठेवते. मी कुठेही अन्याय झालेल्या व्यक्तीसारखी नाहीये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये विक्टम म्हणतो. मी कुठेही त्या विक्टम बुद्धिमत्तेमध्ये, विचारांमध्ये नाहीये. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाहीये. झाला असेल माझ्या हृदयाला, निराश, राग, वाईट वाटणं, रडू येणं, या वेगवेगळ्या भावनातून मी गेले. माझा अहंकार दुखावला गेला, निंदा झाली माझी बऱ्याच वेळेला. असं प्रत्येकासोबत हे घडलं असेल, पण तरी पण मी कुठंही हे सगळं भोगण्यासाठी इथं जन्म घेतलेला नाहीये. हे आपल्या मनामध्ये लिहून ठेवा, आपल्या हृदयात जाऊ दे ही वाक्य. आपण ह्यासाठी जन्मलो नाहीयेत की आपण ही कर्म भोगून, कर्माची कर्माचे भोग, कर्माची परतफेड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऐकतो त्यासाठी आपला जन्म नाहीये. हे आपल्या आधी हृदयात जाऊ दे. कारण आपल्या हृदयात जे असतं, आपण ज्या रियालिटी, ज्या विचारांमध्ये असतो, तीच आपली रियालिटी बनते. त्यामुळे तुम्ही जर असं कुठे मनात ठेवलं असेल ना, की मी इथं अन्याय सहन, माझं कर्म फेडायला चाललीये, हे माझे भोगच आहेत नशिबाचे, तर तुम्ही त्या प्रमाणेच प्रसंग स्वतःवर ओढून घेत आहात. तर म्हणून ही सगळी वाक्य, जुनी सगळी वाक्य आपल्या मनातनं काढा. जी कुठली आयुष्यात आव्हानात्मक परिस्थिती तुमच्या आहे, ती तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. ते अनुभव तुम्ही स्वतः लिहून आणलेले आहेत. ह्यावर आधी विश्वास ठेवा, की ती शक्ती आपल्या हातात घ्या, की हे जे काही दुःख आहे ना, ते मीच क्रिएट केलेलं आहे. मी कुठल्याही ज्याच्यावर अन्याय होतो ना, अशा माणसाच्या रोल, म्हणजे मी नाहीये तो व्यक्ती. तर माझी शक्ती माझ्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवा. आपल्या विचारांनी ती परिस्थिती सुद्धा आपण बदलू शकतो. आणि ते आपण युनिफाईडच्या या जर्नीमध्ये शिकतोय. आपल्या पितामांचे अनेक आभार आहेत, की ज्यांनी आपल्याला आनापानासती ध्यानाशी जोडलं आणि एक नवीन आयुष्यामध्ये एक सूर्य दाखवला आपल्याला. किती लोकांचं कल्याण केलं पितामांनी. अशा अनेक संस्था आज काम करतायत. केवळ पिरामिड संस्थाच नाही. त्या सगळ्या संस्थांचे जे संस्थापक आहेत, ज्यांचे त्याच्यावर जे मास्टर्स आहेत, जे आपल्या ह्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण तो भगवंत त्या मास्टर्स थ्रू असे अनेक संत, ऋषीमुनी, गुरु त्यांच्या मार्गातून हे सगळं घडवून आणतोय आपल्या कल्याणासाठी. तर त्यामुळं आपल्या इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे, गुरूंचे आभार माना. आणि त्या मास्टर्सचे देखील. मी जेव्हा माझा ध्यानाचा प्रवास सुरू केला आणि तुमच्या बरोबर मी जेव्हा ध्यान सुरू केलं किंवा युनिफाईड जरी सुरू केलं, तेव्हा असं नाहीये की मी 100% पूर्णपणे माझं आयुष्य अगदी आव्हानांपासून मुक्त आहे, असं नाहीये. पण मला ते सत्य समजलंय, म्हणून मी त्या सगळ्यातून पार होऊन जाते. मला ह्याच्यात अभिमान नाहीये सांगताना. मला एकच सांगायचं की कुठेही मनात असं ठेवू नका की माझ्या आयुष्यातली परिस्थिती मलाच माहितीये, मी कसं करते मलाच माहितीये. आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी, अनेक पटींनी दुःख असणारे सुद्धा अनेक साधक आहेत या ध्यान जर्नीमध्ये, जे टिकून आहेत, ज्यांना समजलंय ते सत्य. त्यामुळं असं काही नाहीये की मी युनिफाईड शिकवतेय किंवा मी ध्यानामध्ये आपण रोज भेटतो, आपण हा प्रवास करतोय, ह्याचा अर्थ माझ्या आयुष्यात आव्हानं नाहीयेत. त्या अंधारातून, त्या टनेलमधून मी प्रवास करत करतच इथवर आली. पण कुठंतरी ते सत्य समजलं बाबाजींमुळं आणि ह्या ध्यान जर्नीमुळं. त्यामुळं ते विश्वासाने उभी आहे, की आतमध्ये जे काही स्वरूप आहे माझं, हे ईश्वराच्याच प्रतिमेत बनलंय. आणि जोपर्यंत आपण ना ती कमांड आपल्या हातात घेत नाही ना, ती पॉवर आपण क्लेम करत नाही, दावा करत नाही त्या शक्तीचा, तोपर्यंत आपण अन्याय सहन करायच्याच भूमिकेत असतो. की आपल्याला वाटतं माझ्यावरच अन्याय होतो, माझ्यावरच अन्याय होतो, मीच विक्टिम आहे, माझ्याच आयुष्यात असं आहे. हे जे आहे ना, हे आपण त्याच रोलमध्ये असतो. तो पॅटर्न थोडा ब्रेक करून थोडस वेगळा विचार आपण सुरू केले ना, की जे काही दुःख लिहिलंय ना, ते मीच लिहिलंय माझ्यासाठी, माझ्याच आत्म्याने माझ्यासाठी धडा शिकवण्यासाठी लिहिलंय. हे जर आपण म्हणायला असा आत घेतलं आपल्या, तर आपल्याला हे दुःख दुःख वाटत नाही.
आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. आणि काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती संपते आणि चांगले दिवस येतात म्हणतो ना आपल्या दृष्टीने, की एकदम चांगला अनुभव, सुखाचा अनुभव यायला लागतो आपल्याला, तेव्हा इतकं समाधान वाटतं की मी ती फेज माझ्या आयुष्यातली कुणाच्याही सपोर्ट शिवाय केवळ माझ्या आतल्या शक्तीने मी पार करू शकले. आपण म्हणतो ना भवसागरातून पार होणं. तर तेव्हा आपल्यासारखं जे समाधान आहे ना, आपला आत्मा जे काही शिकलेला असतो ना, ते शब्दात नाही सांगता येत. आणि हे असं शिक्षण आहे जे कुठल्याही शाळेत मिळत नाही. हे शिक्षण तुम्हाला ह्या दलदलामध्ये, या मॅट्रिक्सच्या मायेच्या, ही जी दलदल आहे जी आपल्याला सारखी खाली ओढते त्या चिखलामध्ये, तिथं बसूनच शिकायचं असतं. तुम्ही लांब बघत बघत असं मी दलदलीच्या बाहेर बसली, एकदम सुखी स्मूथ आयुष्य आहे माझं, आणि जर आत्म्याला असे काही अनुभव घ्यायचे असतील दुःखाचे, द्वेष असेल, राग असेल, जे काही भावना असेल, अशा वेळी तो शिकू शकत नाही. म्हणून हे सगळे आपल्याला सिच्युएशन, अशी लोक आपल्या आयुष्यात पेरलेली असतात, जी आपल्याला वेळोवेळी येऊन ते धडे देतात. असे अनेक प्रसंग घडलेत माझ्या आयुष्यात. अगदी जवळची लोक नाती तोडून निघून गेलीत, जे मी कधी कल्पना पण केली नव्हती की यांच्याकडून मला असा काही मिळेल. एक असा मी प्रसंग कधी माझ्या अनुभव करेल. पण आता कळतं मला ते, की मी त्यांचे खूप मनोमन आभार मानते, की ते नाती तुटली तेव्हा थांबलं, ते पॉज म्हणू शकतो, ब्रेक. त्यामुळे मला एकटेपणा आला, आणि त्या एकटेपणाचं सोनं कसं करायचं हे मी शिकले. आता मला खूप आनंद होतो, की जर मी कुठे लोकांमध्ये असेल आणि मला थोडा एकटा वेळ मिळाला तर. अशी अनेक लोक आहेत, बायका आहेत, की ज्यांना घरामध्ये प्रायव्हसी मिळत नाही. त्यांना थोडंसं एकटं बसावं, ध्यानाला बसावं म्हणलं तर होतच नाही, त्यांना वेळच नसतो, घरात कामं असतात. त्या बायका तळमळत असतात, की आम्हाला थोडा एकटेपणा कधी मिळतोय. तर थोडा विचार करा, जेव्हा नातेवाईक आपल्यापासून लांब जातात, तुटतात ना, तर त्याच्याकडे ना दुसऱ्या दृष्टीने बघा, की का माझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे, मला एकटेपणा का दिला गेला आहे. आणि दिला गेला आलेली आहे म्हणजे ही आपणच ओढलेली असते, आपल्याच आत्म्याचं प्लॅनिंग असतं. आणि ती जी लोक आपल्याला सोडून गेलेली असतात, ती खास आपल्याला स्वतःकडे बघायला वेळ मिळावा म्हणून. तुम्ही जर त्या लोकांशी जोडलेले असला, विचार करा ना, एक उदाहरण देते, आणि सतत जर घरी पाहुणे रावळे येत असतील तुमच्या, तुमचा दिवस स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टींमध्ये जाईल, बायकांसाठी म्हणते खास करून. अशा वेळी बायकांना तर ध्यान काय, स्वतःकडे बघायला पण वेळ मिळत नाही. कसं साधना करणार, कसं पुढे जाणार आपण आयुष्यात. आपण केवळ हे सगळं करण्यासाठी नाही आलेलो ना, आपण ह्याच्यासाठी पण आलोय, की ह्या जन्मामध्ये जेव्हा मला शरीर मिळेल, तेव्हा मी आज जाईन, मी आत्मा काय शोधेन, मी मी काय शोधेन, माझा प्रवास काय, मी का जन्म घेते पुन्हा पुन्हा, ह्या सायकल मधून कसं बाहेर जायचं हे मला शिकायचंय. ना की रोज उठून मला स्वयंपाक करून त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा दिवस निघून जाईल अशा पद्धतीने. म्हणून एक वेळ अशी येते जॉब करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, ज्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी जॉब सोडून दिला, इच्छाच संपली जॉब करायची. असं वाटायचं की आता जे काही असेल ना आपण साधनेमध्ये, आणि अनेक जण आहेत की जे साधनेला ज्यांनी वाहून घेतलं, आता ते ध्यान प्रसार प्रचार त्यांच्या पद्धतीने करतात, आपले पिरामिड संस्थेचे प्रचार असतात त्याच्याबरोबर जातात. तर कशासाठी ही अशी आत्म इच्छा होती? कारण ती वेळ येते आपल्या आयुष्यात, की एक जन्म असा असतो तुमचा की जिथं तुम्हाला तो पॅटर्न, जॉब करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी थांबवून तुम्हाला आत जायला वेळ मिळतो. त्यासाठी आपल्या घरातली जी लोक पैसे कमवून आणतात आणि ज्यांच्यामुळे आपल्याला वेळ मिळतो, ती लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणून आपण व्यवस्थित खाऊन पिऊन सगळी साधना करतोय. सोबतच ती लोक जी आपल्याला तोडून निघून गेली आहेत, असे नातेवाईक, त्यांना कधी राग व्यक्त करू नका. ते आत्मे आपल्याला मदत करतात, ह्या दृष्टीने बघा. त्यामुळे जेव्हा किंवा खूप लोकांचं असं होतं, अध्यात्मात आलं, ध्यानाला लागलं, की नातेवाईक तुटायला लागतात. मग त्या लोकांना वाईट वाटतं, अरे आम्ही करतोय ध्यान पण आमचे नातेवाईक तुटतायत. तुटले तर तुटले, त्याच्याकडे त्या दृष्टीने नका बघू, की ते माझे नातेवाईक तुटून निघून गेले, कुठेही जात नाहीत ते. शरीराने ह्या मायेमध्ये फक्त तुमच्यापासून लांब गेले. आत्म्याच्या लेवलला, सबकॉन्शियसला ते सगळेजण आपल्याशी कायम जोडलेले आहेत. तुम्ही बघा, नातेवाईक तुटले जरी असेल ना, स्वप्नांमध्ये तुम्हाला ते भेटतात. किती स्वप्न पडतात नातेवाईकांचे, का पडतात? आपण त्यांच्यावर फिरतोय म्हणजे अगदी जानी दुश्मन असेल, पण स्वप्नात आपण त्याच्यावर एकत्र असतो. असं पण किती वेळा होतं. का होतं? कारण इमोशनली, मेंटली आपली बॉडी त्यांच्याशी कायम जोडलेली. तुम्ही टेलिपॅथिकली त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता. जे बाबाजी म्हणतात ना, प्रेम प्रकाश पाठवा, प्रसारित करा.
दिस इज ऑल सेम थिंग. फक्त बाबाजींनी आपल्याला ते व्यवस्थितपणे समजून सांगितलंय. त्यामुळं आपल्या आयुष्यात जी परिस्थिती आहे ना ती स्वीकारा. कुठलंही बर्डन घ्यायचं नाही की माझं माझं चुकतंय का काही, का लोक तुटतायत. तुटली तर ती पण परिस्थिती आपल्या कल्याणासाठीच आहे. आपलाच आत्मा प्लॅन करतो. जितकी लवकर तुटतात तितकी लवकर जुळू पण शकतात, जेव्हा आपली वेळ असते योग्य. आपण ते धडे शिकले ना, की कुणाबरोबर किती बाउंड्री ठेवायची, कुणासाठी किती करायचं, आपण ओव्हर करतोय का, कुणाला जास्त करतोय का, ज्याची गरज नाहीये, हे सगळं आपण शिकलो की त्याच्यानंतर ती व्यक्ती आपल्या नात्याबरोबर आपलं परत कधी जुळतं आपल्यालाही कळत नाही. परत पूर्वीसारखं नातं सुद्धा होऊ शकतं. पण त्यासाठी जे आपल्याला एकटेपणा आयुष्यात आलेला आहे त्याच्याकडे एकटेपणा म्हणून बघू नका. आपण कधीच एकटे नसतो. आपल्यासोबत नेहमी एक टीम असते, आपली दैवी टीम असते, आपला हायर सेल्फ असतो. त्यामुळं कुठल्या गोष्टीकडे आता कसं बघायचं, आपण ध्यानात आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी शिका. हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जसं जसं तुम्ही अजून खोलवर जाल, साधनेमध्ये टिकून राहाल, तेव्हा समजतील. मला हे सांगायचं कारण होतं की अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत आपल्यासारखी, तुमच्या माझ्यासारखी, जी संसारातल्या आव्हानांनी घेरलेली आहेत, पण ध्यान सोडत नाहीत, पण एकही वर्कशॉप सोडत नाहीत. हे मास्टर बनो जे वर्कशॉप आता येणार आहे 3 तारखेपासून, 3 मे पासून, तशी वर्कशॉप, JTTP किंवा सेट विस्टम, असे जे वर्कशॉप आपल्या PMC इतकं आपल्याला इतकं सुंदर प्लॅटफॉर्म मिळालाय. एवढी कुठली म्हणजे मी माझ्या बघण्यात एवढी संस्था नाहीये की जी ह्या लेवलला जाऊन काम करते. मी खरं सांगते तुम्हाला, आहेत सगळ्या संस्थांना माझ्या हृदयापासून प्रणाम आहे. पण पिरामिड संस्था खरोखर दर महिन्यामध्ये मी म्हणेन सतत काही ना काहीतरी वर्कशॉप घेतात, 1 रुपया न घेता, आणि आपल्याला बस पहाटेपासून ध्यान घेतात. कितीतरी चॅनल आहेत त्यांचे, इतकी सेवा सुरू आहे त्यांची, प्रचंड, म्हणजे खूप काय म्हणू शकतो आपण, खूप मोठ्या लेवलवर लोक काम करतात या संस्थेसाठी. आणि हे असं जे होतं ना, हे परमात्म्याच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण पितामांच्या पिरामिड संस्थेशी जोडलेले आहोत. पिरामिड संस्थेबद्दल अजून माहिती घ्या, बघा त्यांचं कार्य कसं आहे. आणि कुठेही फसवणूक नाहीये, 1 रुपयाचा व्यवहार नाहीये. कुठेही तुम्हाला आम्ही हे शिकवतो, चक्रांचं ध्यान घेतो, हे घेतो. PMC गुजरातच्या चॅनलवरचे ध्यान जर तुम्ही दुपारी नाही करू शकलात, रात्री पण त्यांचे 9 वाजता असतात, तुम्ही पुन्हा पुन्हा ते दुपारी जेव्हा बसाल ना, त्यांचे ध्यान लावून बसा, ऐका. कारण हेच ते ज्ञान आहे ज्याच्यासाठी लोक अनेक वेस्टर्न कंट्रीजले पैसे देऊन वर्कशॉप करतात. आपल्याला ते फुकट मिळतंय, पण त्याची किंमत ठेवा. कारण हे ज्ञान असं आहे की जे आपल्यासाठी आहे, आपल्या आत्म्याला मुक्त करतंय आणि आपला हायर सेल्फ आपल्याला दाखवतो. पण आपण जर त्याचा फायदा नाही करून घेतला तर ते पुढे पुढे जाते आपली ग्रोथ. म्हणजे जे आज व्हायचं ते खूप वर्षांनी आपण त्या लेवलला जातो. तर काय एवढा उशीर करायचा ना. आपलं आयुष्य समृद्ध करण्याकरता आपला हायर सेल्फ उत्सुक आहे. कुठल्या तरी मी असेल, कुठल्या तरी दुसरी व्यक्ती असेल, त्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती कळते. किती करून घ्यायचा त्याचा फायदा. खूप बर्डन घ्यायचं नाही. आता मग आपल्याला काम पण आहे. अरे मग माझं होत नाही, होत नाही, होत नाही तर होत नाही, काम करायचं आपलं. 15-20 मिनिटं बसायचं शांत, पण जे बसू ते अगदी डिवोशननी, की मी आता 15-20 मिनिटं खरोखर माझ्या मनाला शांत करण्यासाठी पूर्णपणे सहजतेने प्रयत्न करेन. हे सगळं आपण लक्षात ठेवायचं. आपण साधना का करतोय, उगाच रोज केली आज टिक मार्क झाली असं नाही. तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून मी तुम्हाला एवढी सांगते की PMC पिरॅमिड संस्थेचं आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. ती संस्था म्हणजे त्यांचे इतके कार्यक्रम आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला कंटिन्युअसली नियमितपणे बसा. आता जे 40 दिवसांचं ध्यान सुरू होणार आहे आणि ह्यावेळेस तर त्यांनी पहाटे पण ठेवलंय 5 ला काहीतरी, आणि रात्री 9 ते 10:30 पण ठेवलंय. म्हणजे ज्यांना सकाळी नाही जमत ते रात्री करू शकतात. इतकी त्यांनी व्यवस्था केली आहे. अजून आपल्याला काय पाहिजे. त्यामध्ये सगळे मास्टर येतात, आपले अनुभव सांगतात, खूप गोष्टी शिकवतात, 7 चक्रांबद्दल सगळं सगळं सांगतात. तर तुम्ही तुमच्या जवळचे नातेवाईक हे ते त्यांना सगळ्यांना हे प्रसार करायला सुरुवात करा, सांगा त्यांना. ज्यांचे इच्छुक असतील ते करतील. तर हे म्हणजे सांगायचं असं आहे की अनेक लोकांना ह्याची गरज आहे. आता मी एका सोसायटीत गेले होते ध्यान प्रसारासाठी. आज त्यांचंच मी संध्याकाळी ठेवलं होतं. कमी मास्टर्स होते, पण जे लोक त्या दिवशी सत्रामध्ये होते त्या सगळ्यांनी ध्यान करायला जवळजवळ सुरुवात केली. आणि मला त्या दिवशी समजलं की किती गरज आहे प्रत्येकाला या ध्यानाची. तर आपल्या आयुष्यात हे आलंय ना, ह्याची किंमत ठेवा. कारण आपण केवळ
ह्याच्यात अडकायला नाही आलेलं. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या आयुष्यात खूप त्रास आहे, मला खूप हे होतंय, मी खूप ह्याच्यात आहे, हे सगळं बंद करायचं. आता आपण त्या स्टेजच्या पुढे चाललोय. आता आपण कुठेही विक्टिम नाही आहोत, आपल्यावर अन्याय नाही होते, ही गोष्ट आपल्या डोक्यात, आपल्या हृदयात ठेवा. मग आपल्याला पुढचा प्रवास सोपा होईल. ठीक आहे. तर मला आज थोडंसं समजा सेशन वाढलं तर वाढू दे, पण आपण उद्यापासून चौथा धडा सुरू करतोय. त्याआधी मला तुमच्याकडनं उत्तरं पाहिजेत. तर तुम्ही जे काही तुमचं अंडरस्टँडिंग आहे, तुम्हाला जे काही समजलंय ते प्लीज आज सांगा व्यवस्थित. ठीक आहे. तर आपण आजच एका मास्टरचा मला प्रश्न आला होता की म्हणजे हे पहिली सुरुवात आहे, मी समजू शकते, कन्फ्युजन आहेत, मलाही व्हायचं. तर त्यांचा प्रश्न होता की हायर सेल्फ म्हणजे नेमकं काय. तर मी सुद्धा जेव्हा युनिफेडच्या पहिल्या दुसऱ्या धड्यामध्ये होते, सेम क्वेश्चन माझ्या डोक्यात होता की नेमकं काय, नेमकं काय. परत मी धडा वाचला, परत धडा वाचला, हे केलं मी. तर आता त्या मॅडमचा जो प्रश्न होता ना की नेमकं हायर सेल्फ म्हणजे काय, याचं उत्तर कोण देईल? बिंदास द्या, आपलीच लोक आहेत, घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला जे काही कळलंय ते सांगा हायर सेल्फ बद्दल, की हायर सेल्फ आपलं उच्च स्व म्हणजे नेमकं काय. गायत्री ताई बोला. वर्षा बोला. आपण गायत्री ताईंना थोडा वेळ देऊ. वर्षा, तोपर्यंत तुम्ही सांग, तू सांग, हायर सेल्फ म्हणजे नेमकं काय, काय कळलं नेमकं त्याच्यातनं, जे काही आपल्या मनात आहे ते सांगा. आवाज येतोय ना मला? हो, येतोय तुला. हा. हा, बोला ना मी तुम्ही. सांगू का? हा, सांग सांग भाग्यश्री सांग. अश्विनीने पण केलंय. बोल. हायर सेल्फ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपलाच आतला आवाज म्हणू शकतो. आपलंच रूप. आता इतके आपण जनरल जे ह्याच्यात आहोत त्याच्यामध्ये असं होतं की आपण आपला स्वतःचाच आवाज ऐकत नाही किंवा विसरून जातो स्वतःच रूपाला त्या. आणि आपण हे ध्यानात आल्यापासून हे शिकतो की आपला स्वतःचा आवाज कसा ऐकायचा, आणि ते फक्त डिस्टिंग्विश करण्यासाठी ते हायर सेल्फ आणि आपली जी फिजिकल बॉडी आहे त्याला लोअर सेल्फ असं म्हटलं जातं. पण असताना ते हायर सेल्फ आणि आपण एकच आहोत, आणि तो म्हणजे आपला आतला आवाज असतो. ग्रेट ग्रेट, मस्त, छान सांगितलं भाग्यश्री तू. मी अश्विनीचं पण उत्तर ऐकते. अश्विनी तू पण सांग. अनम्यूट होत नाही का? एक मिनिट. हॅलो, ऐकायला येतंय? हो हो, येते बघ. अं, मला अजूनपर्यंत जे कळलंय की बेसिकली हायर सेल्फ म्हणजे एक असा, म्हणजे देव जसा आपण म्हणतो की देव हा परफेक्ट आहे सगळं, म्हणजे जे काही गुण आपल्याला देवानीच, म्हणजे आपण देवाच्याच गुणामुळे बनलेले आहोत. तर तोच आपला हायर सेल्फ आहे बेसिकली. म्हणजे तो आपल्याला एक गाईड करतो दुसऱ्या, म्हणजे जेव्हा पण असं आपण म्हणतो की काहीतरी वाईट तुझा आवाज गेला आता. मगाशी ऐकू आलं, पण आत्ता गेला आवाज. हॅलो. हा. हा, उर्मिला ताई बोला बोला. आत्मवंदन मॅम. आत्मनिर्भर. हायर सेल्फ म्हणजे मला आतापर्यंत समजलेलं आहे ते म्हणजे आपल्या भौतिक शरीरा पलीकडे, म्हणजे आपलं जे आता आपण सगळ्या सुखाचा उपभोग घेतो की नाही, त्याच्याही पलीकडे असा आपला जो एक आपला उच्च आत्मा असतो की ज्याला जे जो निस्वार्थी असतो, म्हणजे ज्याला प्रेम असतं, किंवा त्याला अहंकार नसतो, असा आपल्या शरीरात त्याचं अस्तित्व असतं. आपल्या चैतन्याशी तो जोडलेला असतो मात्र. आणि आपल्याला तो न वेळोवेळी योग्य मार्ग दाखवतो. म्हणजे आता आपण हे शिकतोय म्हणून आपल्याला ते उच्च आत्मा समजलं, पण आपला आतला आवाज जो असतो ना एक, तो हायर सेल्फ असतो, असं मला समजलंय आता. करेक्ट आहे, एवढं मी करेक्ट आहे, करेक्ट. सांगते.
तुम्ही जे सांगितलं इव्हन अश्विनीने सुद्धा आणि भाग्यश्रीने, ते तुम्ही तिघांनी पण ते उत्तर बरोबर दिलंय. त्याला थोडंसं मी मॉडिफाय करते. सगळ्यात आधी तर आपली मास्टर दीपाली मॅडम, त्यांचे आभार आहेत की त्यांनी हा प्रश्न विचारला. कारण त्यांच्या प्रश्नातून मला समजलं की बाबाजींची काय इच्छा आहे, की अजून काही गोष्टी क्लिअर नाहीयेत. जे की आपली सुरुवातीला होतच, युनिफाईडला होतच या गोष्टी. कुठेतरी माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये आणि तुमच्या लेवलमध्ये मला तो गॅप समजला की मी कशा पद्धतीने अजून सांगायला पाहिजे होतं. सो ते मलाही समजलं की मला नेमकं काय मी मिस केलं सांगताना. आणि दीपाली ताईंमुळं खरोखर ते समजणं अतिशय गरजेचं आहे हायर सेल्फ पुढे जायच्या आधी. सो जे भाग्यश्री जे म्हणाली ना की फिजिकल बॉडीपेक्षा एक आपला वेगळा हे असतं, रूप असतं, ते बरोबर आहे. उर्मिला ते जे बोलल्या ना की जो आपला आतला आवाज, हा, आणि अश्विनी जे म्हणाली की आपल्या गुणांमध्ये आपण आहोत, ईश्वरी गुणांमध्ये. तर हे तिन्हीचं मी कॉम्बिनेशन मग सांगेन तुम्हाला, जे तुम्ही तिघांनी पण सांगितले अगदी बरोबर सांगितलंय. तर हायर सेल्फ म्हणजे काय? उच्चस्व. अगदीच जर आपण मनाच्या भाषेत बोलायला गेलो तर आता आपलं हे जे मन आहे हे जागृत आहे. ह्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो. पण ह्याच्या आतमध्ये जे मन आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस म्हणतो, अवचेतन मन. म्हणजे मानसोपचार, मानसशास्त्रामध्ये ज्याचा उल्लेख असतो, किंवा जे लोक जास्त त्याच्याबद्दल सांगतात की ते एक महत्वाचा भाग आहे आपला अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपण हायर सेल्फ म्हणू शकतो आपण त्याला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला. पण मी एका ठिकाणी त्याची अशी व्याख्या वाचली होती जी मी सांगते, की हायर सेल्फ हा आपल्या सबकॉन्शियस माइंडचा सुद्धा एक असा भाग आहे की जो प्युअर चैतन्यामध्ये, म्हणजे शुद्ध चेतनेशी जोडलेला असतो डायरेक्ट. म्हणजे तो आपण त्याच्या व्याख्येमध्ये असं लिहिलं होतं की तो सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन पूर्ण नाही, त्याचा एक भाग आहे, महत्वाचा भाग आहे, असं लिहिलं होतं. पण एवढं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा आपण सिम्पल त्याला म्हणू शकतो की आपला उच्च स्व म्हणजे आपलं अवचेतन मन. सिम्पल, आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, ज्याला आगापिछा सगळं माहितीये, जो त्रिकाल ज्ञानी असल्यासारखं असतं, त्याला सगळं माहितीये आपल्या गोष्टी. कारण आपण जे बरेच जण जे ध्यानामध्ये पूर्वजन्म वगैरे बघतात, हे सगळं जे बघायला मिळतं ते सबकॉन्शियस माइंडमुळं, अवचेतन मनामुळं. कारण अवचेतन मन जे आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या आतापर्यंतच्या जन्माची लिखाण सगळं तिथं आहे, मेमरी. आपण किती जन्म घेतले, आपण काय काय केलं, आपलं काय काय धडे शिकून झालेत प्रत्येक जन्मामध्ये, आणि काय राहिलंय, हे सगळ्याचा लेखाजोखा आपण म्हणू शकतो. सगळी मेमरी, सगळं तिथं स्टोअर केलेलं आहे. आणि त्यालाच आपण हायर सेल्फ, उच्च स्व म्हणू शकतो. बाबाजींनी जे दुसऱ्या धड्यामध्ये हायर सेल्फ बद्दल आपल्याला सांगितलंय, तिथं असा तिथं उल्लेख नाहीये. पण तुम्ही स्वतःही थोडासा त्याच्यावर थोडा अभ्यास करा. मी तर म्हणेन की जाऊन थोडंसं बघा की तुम्हाला गुगलपेक्षा थोडं अजून काही, अजून असं काही मिळतंय का. पण माझी जितकी माहिती आहे तितकं मी तुम्हाला स्पष्टपणे सिम्पली सांगू शकते की हे आपलं अवचेतन मन आहे. त्याचा इंटिग्रल पार्ट काय किंवा अवचेतन मन काय, दोन्ही माझ्यासाठी एकच, की अवचेतन मन म्हणजेच आपलं हायर सेल्फ आहे, उच्च स्व आहे. ठीक आहे. आता बाबाजींनी त्या दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला एक गोष्ट सांगितली की आपण फक्त आपलं फिजिकल शरीर जे बघतो, आणि ही जी पंचेंद्रिय आहेत, आपली चव, स्पर्श, डोळे, कान, नाक, हे सगळं, ह्याच्यानी आपण सेन्स करतो. स्वयंपाकघरात कुठला पदार्थ झाला आपण लगेच सांगू शकतो वासानी. इतके आपले सेन्सेस काम करतात. बाबाजी म्हणतात ह्या शरीराच्या व्यतिरिक्त असे सेन्सेस आहेत जे आपल्याला माहित नाहीयेत. म्हणजे तिथं ते बोलतात सिक्स सेन्स असेल, किंवा ह्याला आपण स्किल म्हणू, की अशा काही गोष्टी की ज्या आपण जेव्हा आत जातो, ध्यानामध्ये बसतो, आपल्याला काही गोष्टी दिसतात थर्ड आयवर वगैरे. हे सगळं काय? किंवा अनेक असे लोक आहेत आज आपल्या भारतात असतील, देशाबाहेर असतील, की ज्यांना पुढे होणाऱ्या घटना असतील, किंवा ते बसून सांगतात की तुमचं हे हे होणार आहे, लोकांना मदत करतात. मग हे त्यांच्याकडे कुठून आले गिफ्ट? ह्याचं कारण की ते जागृत झालेले, त्यांना समजलंय की आपल्यामध्ये ह्या शक्ती आहेत. त्यांच्या माझ्या शरीरामध्ये काही फरक आहे का? स्त्री पुरुषाचा फरक सोडा, बाकी सगळं सेम आहे. आपण जेव्हा आतमध्ये डोळे मिटून जातो, आपल्याला समजते की जो श्वास माझ्यात चालू आहे, वर्षातही पण तो श्वास घेतात. असं आहे का की वर्षाताईंचा श्वास हा हिरव्या रंगाचा आहे, त्यांचा गरम आहे, गार आहे, असं काही नाही. सगळ्यांचं शरीर जसं एका पद्धतीने रचनेने बनलं गेलं, एकच डिझाईन आहे. ठीक आहे. शरीराची डिझाईन सेम आहे, पोट इथंच आहे, नाक इथंच आहे,
हार्ट इथंच आहे, डिझाईन सेम आहे, आर्किटेक्चर सेम आहे आपल्या शरीराचं. फक्त त्याच्यामध्ये त्यांनी स्त्री पुरुषाची लिंगाची रचना वेगळी केली आहे, एवढा फरक आहे. आणि जसं शरीर आहे त्याप्रमाणे आपल्याला ती सेन्सेस जी दिलेली आहेत ती आपण वापरतो. बाबाजी असं म्हणतात आपल्याला की जे तुम्ही बघताय ना हे शरीर, हे फक्त लिमिटेड भाग बघताय, छोटासा पार्ट. आपलं अस्तित्व इतकं प्रचंड आहे की ह्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बघत नाहीत डोळ्यांनी, आपल्याला माहित नाहीत. आणि तिथं बाबाजींनी हायर सेल्फ बद्दल आपल्याला सांगितलंय की जो आपलाच पार्ट आहे. दीपाली, त्यांचा अजून एक चांगला प्रश्न होता की हायर सेल्फ आपल्या आतच असतो का? अगदी आपल्या आत असतो. म्हणूनच आपल्याला आपले खूप, मी म्हणते चला 100 पैकी 50 निर्णय आतापर्यंत आपण असं म्हणू 50% आपण चुकलो आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणी खाल्ली घरच्यांची, पण 50% बरोबर आहे. मग हे जे 50% चुकलेले निर्णय ते कुणामुळे? ते पण आतल्या आवाजानेच दिलेले. ते कुणामुळं? ते पण माझ्याचमुळं. मी तो निर्णय घेतला. आज जे मला समजलं की तो माझा निर्णय चुकला, मग तो आवाज कुणाचा होता? तोही आवाज माझाच होता. आणि चांगले बरोबर निर्णय देणारा पण आवाज माझा होता. मग मला असं कोण गाईड करतंय? कारण माझ्या आत्म्यानी हे चुका ज्या आहेत त्या पण लिहून आणल्या होत्या. हे थोडं समजून घ्या की कसा आपला सोल प्लॅन, आपला हायर सेल्फ आपल्याला कसा गाईड करतो. आता आपण तर वाचलो होतं आपला हायर सेल्फ आपल्याला सुखी समृद्ध आयुष्याकडे घेऊन जातोय. मग अशा चुकांनी कुठं मला सुख मिळालं? असा आला विचार तुमच्या मनात? मला आला होता की मला असा विचार आला की आपल्या आयुष्यात झालेल्या दुःखाचा आपण कुठे अर्थ लावायचा, कुणाला ब्लेम करायचं? कारण माझा हायर सेल्फ तर म्हणतोय मी तुला सुख आणि समृद्धीचं आयुष्य देण्या त्या दिशेने घेऊन चाललोय, मग माझं दुःख होतं त्याचा मी कुणावर नारळ फोडू? हा प्रश्न मला पडला होता मी युनिफाईड करताना, जेव्हा मी ते वाक्य वाचलं होतं तेव्हा. पण तिथं पण आपण थोडं समजून घ्यायचं की जरी आपण त्या गोष्टीकडे दुःख म्हणून बघितलं तरी सुद्धा ते दुःख आपल्याला काही ना काहीतरी शिकवण देऊन गेलंय. ज्या बाईची सगळी नाती संपतात, घरामध्ये सासू सासऱ्यांपासून नवरा सुद्धा विचारत नाही, ती बाई काय करेल? ते घर सोडून बाहेर जाईल, धक्के खाईल 4 आणि नोकरीला लागेल आणि स्ट्रॉंगली उभी राहील पुन्हा. म्हणजे त्यामध्ये तसं बघायला गेलं तर त्या बाईसाठी एक धडाच आहे की स्वतः निर्भर होणं. त्यामधून तिच्यामध्ये एक स्ट्रेंथ येत जाईल जर आपण त्या दुःखाकडे असं बघितलं. तिला दुःख होणार आहे, निराशा येणार आहे, खूप भावना आहेत, पण त्या भावनांचा तो आत्मा त्यावेळी अनुभव घ्यायला घेत असतो, त्याची इच्छा असते ती. आता हे आपल्याला नाही करणार या गोष्टी, असं कसं कोण दुःख लिहून आणेल? पण हेच सत्य आहे. आणि हेच मी तुम्हाला मगाशी सांगत होते की आपण आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वागायला लागलो की माझं दुःख आहे, माझं दुःख आहे, मला हे होतं, हे होतंय, तर आपण त्या मॅट्रिक्सचा एक भाग बनलो. म्हणजे आपल्याला खाली खेचेल, आपल्याला त्याच्या वर जायचंय, आपल्याला हे समजून घ्यायचंय. त्यासाठी हायर सेल्फ म्हणजे आपला उच्च आत्मा, ज्याला आपण आपलं सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन आपलं म्हणू शकतो त्याला आपण. त्याच्याकडे त्या सगळ्या तो एक शुद्ध, त्याला आपलं पण माहिती आपण कशा ह्याच्यात राहतोय, त्याला मॅट्रिक्सची माहिती. हायर सेल्फच्या वर अजून एक संकल्पना आहे, तुम्हाला जास्त कन्फ्युज करायचं नाही म्हणून मी जास्त नाही बोलत त्याविषयी, ज्याला आपण मोनाड म्हणतो. मोनाड म्हणजे काय की जो आपला सोर्स आहे, प्युअर लाईट, ज्याच्यात आपण वेगळे झालोय सगळे. वर्षात, उर्मिलाताई, भाग्यश्री, आपण सगळे वेगळे झालो, आपण सगळे एकच आहोत ना. त्या एका चैतन्यातून आपण सगळे वेगळे झालो. त्याचा आपल्या हायर सेल्फचा वर असलेला पार्ट आपलाच म्हणजे मोनाड. तर ते मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन, कारण आता कन्फ्युज नाही करायचं. पण तो जो मोनाड असतो तो म्हणजे शुद्ध चेतनेचा एक स्पार्क म्हणू शकतो, एक मेन भाग. त्याच्यापासून हायर सेल्फ पासून आपण आलेलो असतो आणि आपण सगळेजण असतो ह्या मॅट्रिक्समध्ये, इथं खाली ह्या दुनियेमध्ये, संसारात. आणि हायर सेल्फ जो आहे म्हणजे आपला उच्च आत्मा, उच्च स्व, ज्याला ह्याची सगळ्याची कल्पना आहे की आपण कुठल्या द्वैतामध्ये जगतोय. आपण केवळ इथं शरीर म्हणून एकमेकांकडे बघतो, पण त्याला सगळं माहिती की आपण मूळ आहोत कोण, ह्याचं सत्य जे आहे ते हायर सेल्फला ह्याला पूर्ण क्लॅरिटी असते. तो आपल्याला दुःख देत 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 वळणं सगळ्या म्हणजे असं हे करत जातो. पण ज्यावेळी आपल्याला दुःख पण येतात, आपले निर्णय चुकतात, त्यावेळी बऱ्याचदा असं होतं
की आपल्याला आतून आवाज सुद्धा येतो तो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतो, ज्याबद्दल पण बाबाजींनी सांगितलेलं आहे. की ते आवाज तुम्हाला कायम सांगत असतात, पण आपण ते ऐकत नाही. कारण ते त्यावेळी ते घडायचं असतं म्हणा, तर तो तुमचा हृदयाचा आवाज. कारण आपण जे ध्यान लावतो आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होण्यासाठी, ते हृदयातलं आहे. आणि त्यामध्ये मग परत आपण अनिमंत्रित प्रभावांबद्दल पण बोललेलो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी ना एक डॉटनी अशा कनेक्ट होतात. सध्या आपण समजून घ्यायचं की ते अनुभव घेऊन झालेत, जे काही आपल्याला घ्यायचे होते. ज्या वेळेस माझ्या मनात विचार आला की आता मी ह्या सगळ्या लोकांपासून, ह्या सगळ्या दुःखातनं मला आता फ्री करा, मला बास झालं हे सगळं. जेव्हा आपण हे कळकळून आतून म्हणतो, त्यावेळेस आपल्या आयुष्यात हायर सेल्फ काय आहे, कोण आहे हे दाखवणारा असा कोर्स येतो, ज्यांची वेळ आली आहे त्यांना. तर समजून घेताना अगदी सिम्पली समजून घ्या की हे माझाच पार्ट आहे, माझ्या हातच आहे. कुणी अशी बाहेर माझ्या आजूबाजूला कुणी फिरत नाहीये, कुणीतरी एखादा असं नाहीये. हायर सेल्फ म्हणजे माझ्या हातला भाग, म्हणून आपण त्याच्याशी बोलायचं सारखं. आता भाग्यश्रीने इतकं सुंदर केलं की तिने नाव कळलं नाही तर तिने स्वतःनी नाव दिलं त्याला. तर देऊ शकता ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की मला अजून पण क्लिअर येत नाहीये नाव किंवा काय, डोळे मिटा, हृदयावर जा आणि म्हणा मी हायर सेल्फला हे नाव देते. म्हणा, तो अधिकार आहे आपल्याला, कारण ते नाव सांगणारा सुद्धा आपला हायर सेल्फच आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही असं वाटेल ना की हे नाव मी माझ्या हायर सेल्फला देते, ते नाव द्या आणि त्याच्याशी कम्युनिकेट करा. ठीक आहे. आपण उद्या जेव्हा आपण 4था धडा सुरू करू त्याआधी या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला क्लॅरिटी येते ना, तेव्हा आपल्याला ध्यान अजून छान लागतं. है ना? आता दीपाली त्यांना कळलं ना की हायर सेल्फ कुठे आहे बाबा? माझ्याच आत आहे. मग माझ्या हायर सेल्फला माहित नाही का की मला त्याचं अजून नाव नाही कळलं? माझ्या हायर सेल्फला माहित नाही का की मला अजून संकेत नाही मिळालाय त्याचा? सगळं माहितीये. पण आपल्या ह्या कॉन्शियस माइंडमध्ये, ह्या जागृत मनामध्ये जर गुंता असेल, खूप विचार असतील, स्पष्टता नसेल, तर तो आपल्याला जोडलेला पण कळत नाही. आपण तेव्हाही कन्फ्युजन मध्ये असतो. म्हणून आपल्या आतला आवाज ऐकणं, त्याच्यासाठी आपल्याला थोडं हृदयावर ध्यान लावणं आणि स्पष्टता ठेवणं, जे आपण ऐकतोय, समजून घेतोय. त्यामुळे आज जो प्रश्न विचारला तो खूप बरं झालं. नाहीतर हेच घेऊन त्या पुढे गेल्या असत्या तर क्लॅरिटी नसली असती. अजून बऱ्याच जणांना नाही समजलं हरकत नाही. हळूहळू तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. आत्तापुरतं समजून घ्या, हायर सेल्फ माझ्या आतच आहे. मीच आहे, माझंच ते स्वरूप आहे. ठीक आहे. फक्त त्याला आपण असं म्हणू शकतो की जो ह्या संसाराच्या बाहेर आहे. त्याला आपलं मूळ स्वरूप माहिती, मी कोण आहे. मी स्वर्गातलं ते बहरलेलं फुल आहे हे त्याला माहिती. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली हे माझ्या हायर सेल्फला माहिती. मला नाही विश्वास बसत. मला असं वाटतं मी एवढ्या दुःखात घिरलेली आहे, माझ्याकडे पैशाचे प्रॉब्लेम आहे, माझी नाती खराब आहेत, माझं आरोग्य खराब आहे, मी नाहीये, असाच अजून आपल्या मनात असेल हरकत नाही. पण त्याला माहिती की आपण कोण आहोत ते. असा तो हायर सेल्फ आहे. तो आपला मूळ स्वरूप, आपला उच्च स्वय. आपला उच्च का म्हणलंय? जस्ट ते फरक दाखवण्याकरता, जसं भाग्यश्री म्हणाली. तर एवढंच आहे. बाकी काही नाही की असं काही कोणी व्यक्ती आहे, असं असं काही नाहीये. तर तो आपल्या आतलाच आपला आवाज आहे. जितके आपण हृदयावर हळूहळू जात राहू, तितके आपण त्या आवाजाशी क्लिअरली बोलायला लागतो. असे आतून आवाज येतात. खरंच सांगते तुम्हाला. इतके म्हणजे क्लिअर येतो ना तुम्हाला सगळे निर्णय घेताना वगैरे, स्पष्टता येते. पण त्याआधी तुम्ही थोडं आत खोलवर हृदयात जायला शिका. आपण पुन्हा याच लिंकवर जॉईन होऊ. अजून 2-3 प्रश्न मला विचारायचे आहेत तुम्हाला. आज रविवार आहे त्यामुळं आज आपल्याला हे संपून उद्या नवीन धडा सुरू करायचा आहे. सगळेजण ह्याच लिंकवर पुन्हा जॉईन व्हा.